नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एम-सँड म्हणजेच कृत्रिम वाळू निर्मितीसाठीचं जे काही धोरण आहे, या धोरणासाठी मान्यता देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात यापुढे कृत्रिम वाळू निर्मितीसाठी या धोरणाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु हा झाला महसूल विभागाचा निर्णय. यासोबतच महिला आणि बालकल्याण विकासाच्या अंतर्गतही एक निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आलेले आहेत हेच आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये समजून घेणार आहोत. तर राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रिमंडळाची बैठक आली की शेतकरी कर्जमाफीची आठवण येते, कारण की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा करू वरिष्ठांशी अशी ग्वाही शेतकऱ्यांना माध्यमांच्या माध्यमातून दिलेली आहे. मागच्या 3 बैठका जर का आपण बघितल्या तर तिन्ही बैठकांमध्ये शेतकरी कर्जमाफीबद्दल नेमकी मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली आहे, त्याच्याबद्दल काही निर्णय घेण्यात आलेला आहे का, त्याच्याबद्दल सकारात्मक सरकार आहे का. एकीकडे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांची वेगवेगळी विधानं आहेत, तिसरीकडे मंत्र्यांची वेगळी विधानं आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा जो काही प्रश्न आहे त्यावरती संभ्रमाची अवस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही शेतकरी कर्जमाफीवरती काही चर्चा झाली का याच्याबद्दलचं अधिकृत अपडेट आपल्याकडे अद्यापही आलेलं नाहीये. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीकडे आपण बारकाईने लक्ष ठेवून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय झालेत. तर महसूल विभागाचे 3 निर्णय आहेत. एक आहे महिला आणि बालकल्याण विकासाच्या अंतर्गतचा, आणि त्यानंतर आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा. तर एकूण 6 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत. हे निर्णय काय आहेत तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय तो आहे कृत्रिम वाळू धोरणास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे. यापूर्वीच राज्यामध्ये जे काही वाळूचं उत्खनन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि त्यातनं नैसर्गिक जे काही ऱ्हास होतोय संसाधनाचा, यामुळं एम-सँड म्हणजे काय तर कृत्रिम वाळू म्हणजे काय तर दगडापासून वाळूची निर्मिती, जी मोठमोठे प्रकल्प असतील किंवा धरणं असतील किंवा रस्ते असतील यांच्यासाठी जी काही वापरली जाते, त्यासाठी ही एम-सँड वाळू तयार करण्याची जी काही धोरण आहे त्याला राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळं नैसर्गिक जी काही वाळू आहे नद्यांमधली त्याचं उत्खनन हे कमी होईल आणि त्यातनं पर्यावरणाची जी काही हानी होते ती टाळली जाईल, असा राज्य सरकारचा दावा या निर्णयामागे असल्याचं बोललं जात आहे. तर त्यामुळं मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला हे धोरण जे काही होतं एम-सँडचं ते सादर करण्यात आलं आणि त्यानुसार राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे. आता राज्यात कृत्रिम वाळू निर्मितीचं धोरणसुद्धा लागू करण्यात आलेलं आहे. आता याचं GR ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याच्याबद्दलचं अधिकृत अपडेट अधिक सविस्तर जे काही आहे ते आपण त्यावेळेस बघूयात. परंतु आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मग संक्षिप्त निर्णय काय झालेत तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरतं पथक योजना राबवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीनं मान्यता दिलेली आहे. महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन यासाठी सुमारे 8 कोटी रुपये इतका निधीसुद्धा मंजूर करण्यात राज्य मंत्रिमंडळ बैठकीनं मान्यता दिलेली आहे. त्यानंतर महसूल विभागाचा आणखी एक निर्णय आहे जो आहे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम या अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तावेजास मुद्रांक शुल्क कमी करून केवळ 1000 रुपये आकारणार असल्याचंही महसूल विभागानं स्पष्ट केलं आहे. त्या संदर्भातही निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. तिसरा निर्णय जसं काय आधी मी बोललोय कृत्रिम वाळू धोरण यासाठीही मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. एम-सँड तयार करणाऱ्या युनिटला 200 रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देण्यात येणार आहे आणि यामधून पर्यावरणाची हानी टाळण्यात येईल. नैसर्गिक संसाधनाचं उत्खनन जे काही मोठ्या प्रमाणात केलं जातं ते टाळलं जाईल, असाही महसूल विभागाचा या निर्णयामागे दावा आहे. त्यानंतरचा निर्णय जो काही आहे तो आहे परत राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलेला होता आणि राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही वित्त विभागाकडून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंत्रिमंडळ बैठकीनं मंजुरी दिली आहे. त्यानुसार 80 कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार आहे. अर्थात एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडे पैसे नाही असं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारही असं सांगतायत की राज्याची काही आर्थिक तिजोरी आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात भर पडलेला आहे. त्यामुळं एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या ना त्या प्रकारे टाळाटाळ केली जाते. दुसरीकडे मात्र राज्य सरकार विविध योजनांसाठी विविध पद्धतीच्या निर्णयांसाठी आर्थिक भार हा उचलत आहे. 5वा निर्णय जो आहे तो राज्यातील शासकीय ITIचे सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण ITIला जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रूपांतरित करणं हा यामागचा हेतू असून उद्योग आणि ITIच्या समन्वयातून
रोजगार क्षमता वाढवणार असल्यासाठी राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाला मान्यता दिली आहे. प्रॅक्टिकल लर्निंग आणि अप्लाइड लर्निंगचा उद्देश यामधून साध्य होईल असाही कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग या विभागाचा दावा आहे. त्यानंतर 6वा निर्णय जो आहे तो आहे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या राज्यातील उपकेंद्रासाठी चिंचोली तालुका कामाटे जिल्हा नागपूर येथील 20.33 हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत हे 6 निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबतच मंत्रीही उपस्थित होते. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आहे की शेतकरी कर्जमाफीचं नेमकं काय झालं, कारण की शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा ह्या मंत्रिमंडळ बैठकीकडून आहेत. शेतकऱ्यांना अशी एक अपेक्षा आहे की मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल, परंतु राज्य सरकारची त्या पद्धतीची कुठलीही हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळं नेमका कर्जमाफी राज्य सरकार करणार कधी हा मूळ प्रश्न अजूनही तसाच याचं घोंगडं हे भिजत पडलेलं आहे. मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय. मंत्रिमंडळातील या 6 निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.